सकाळी तूप आलं का संध्याकाळी मला लगेच रूप आलं पाहिजे अशी बऱ्याच लोकांची आता नवीन अलीकडं भावना तयार झाली. पण हा व्यवसाय सुरेखाताईंनी वापसाला बाबींनी आमच्या सगळ्या महिला भगिनी एकत्र आल्या. 26 वर्षापूर्वी याचं त्या ठिकाणी बीजारोपण झालं आणि आज हे 26 वर्षानंतर ही चित्र आज आपल्याला पाहायला मिळते. काही एका दिवसामध्ये नाही, याच्यामध्ये किती उन्हाळे पावसाळे गेले, किती संकट आली, किती आर्थिक नुकसान झालं, पण हे सगळं टिकून ठेवण्याचं काम सुरेखाताईंनी त्या ठिकाणी केलं. तर केवळ हा व्यवसायामध्ये त्या नाही, बचत गटाच्या माध्यमातून राजमाता संस्था गावामध्ये ज्यावेळेला 2006 साली स्थापन झाली, त्या संस्थेच्या स्थापनेमध्ये सुद्धा सुरेखाताईंचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा राहिलेला आहे आणि त्यांनी त्या संस्थेत त्यावेळेस त्या संस्थापक होत्या. तर नंतर त्यांनी पदाधिकारी बदलले, त्यांनी त्याच्यातून थोडं लक्ष कमी केलं आणि बचत गटामध्ये आणि व्यवसायामध्ये त्या ठिकाणच्या उतरल्या. आता मला अनेक वेळा भेटल्याच्या नंतर मला सांगतात पाठीमागे एकदम मला वाटतं 8-10 वर्षापूर्वी घरी आलो होतो. माऊलींना पण छंद आहे, सुरेखाताईंना पण छंद आहे. त्यांनी मला एक 40 वर्षापूर्वीचे फोटो त्यांचे आणि आमच्या कुटुंबासोबतचे कोल्हाच्या डेअरीला मी माऊलींच्या दुकानाच्या उद्घाटनाला त्यावेळेला घेऊन आलो होतो. तर त्यावेळेला बाबांच्या त्या हस्ते दुकानाचं उद्घाटन केलं त्यावेळेचे फोटो किंवा त्याच्यानंतरचे अनेक फोटो त्या ठिकाणी मला सुरेखाने दाखवले, जुनी आठवणी त्या ठिकाणी त्यांनी उजळा केला. आणि हे सगळं करत असताना माऊलीने स्वतःचा शेतीचा व्यवसाय असेल किंवा आता इथं सुरेखाताईंनी हा व्यवसाय सुरू केला, घरगुती त्या ठिकाणी व्यवसाय करत होत्या. आता हळूहळू त्यांना वाटलं ते बघा, एक गोष्ट महत्त्वाची आहे की व्यवसाय संभाषण. आता बरेच लोकांना आपण उद्योजक म्हणतो, त्यामुळे नाव आलं का आपल्या गावचे प्रसिद्ध उद्योजक, काहीच उद्योग केलेले नसतो. फक्त उद्योजक म्हणायचं त्याला. फक्त उद्योजक कोणाला, जो स्वतः काहीतरी क्रिएट करतो, निर्माण करतो, तो उद्योजक असतो. फक्त पैशावाला बघायचा आणि त्याला म्हणायचं आले आपल्या गावचे उद्योजक. काय त्यांनी काय रोटे छापल्यात का त्यांनी, काय त्यांनी केलेलं आहे गावाला केलेलं. सुरेखाताईंनी आमच्या हे सगळं मशिनरी घेतल्या, तिच्यातून ते प्रोडक्शन करून ते लोकांपर्यंत पोहोचवणारे. मग मी विषय तुम्हाला ऐकलं तुम्ही मगाशी, मला रामदेव बाबांचं नेहमी उदाहरण मी सांगतो. मला फार आवडतात रामदेव बाबा. म्हणजे या अर्थामध्ये मी तुम्हाला सांगतो की रामदेव बाबांनी योगाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये पण लोक जोडली. भारताच्या बाहेर लोक जोडली गेली आणि नंतर मग त्यांनी प्रोडक्शन चालू केलं. तर रामदेव बाबाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, त्यांचं कुठल्या साबण बघू द्या, काय मेकअपचं साहित्य असतं, साबण सगळं रामदेव बाबाने पहिलं मार्केट त्यांनी माणसं जोडली आणि मी ऑटोमॅटिक निरंतर रामदेव बाबाचा भक्त असेल तर मी साबण त्याचाच घेणार ना, मी थोडं दुसऱ्या लाईफवर घेणार आहे. असं सुरेखांनी पहिलं मार्केट सगळं शोधलं, काय नेमकी गरज आहे. आता आमच्या निविदाताई आहे, त्यांना मार्गदर्शन करतात, अनेक वर्ष त्यांचे पण माझे संबंध आहेत. पण हे सगळं मार्केट पुढं नेमकं पुढं काय लागते, पुढं काय गरज आहे आणि ते गरज शोधून सुरेखांनी हे सगळं पहिलं तयार केलं. आणि तिला आता मला वाटतं जी हळद आहे, ती हळदची तिला टनामध्ये ऑर्डर असते. नवरात्राच्या काळामध्ये ती एवढं देऊ शकत नाही घरगुती याच्यामध्ये, म्हणून ही मशिनरी त्या ठिकाणी आता एवढे मशिनरी इथे अजून घरी पण 4-5 मशिनरी आहेत, त्या पण इथं आणणार आहेत अजून. तरी एवढा मोठा व्यवसाय झाला. आता व्यवसाय झाला की ऑटोमॅटिक लोक तिथे येणार, त्यांना रोजगार पण मिळणार, 4 कुटुंब त्याच्यावरती चालणार. हे सगळं दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी सुरेखांनी केलेलं आहे. आणि विदुषी याला काय हवेलाच पाहिजे असं काय, हा व्यवसाय असा आहे तर तुम्ही जागा तुमची पुढे असते, जिथं चांगला माल मिळतो ना, गिराईक तिथं आपोआप गिराईक ते जातं, सांगायची गरज नाही. तुम्ही बघा निंबोला मिसळ खायची ना, पर बांगरवाडी लोक निंबोला मिसळ खायला येतात, काय येतं चांगली मिसळ मिळते, सांगायची गरज नाही. अडचणीमध्ये असते का पुढे असू द्या, तर तुम्ही त्याचा दर्जा कायम चांगला ठेवला तर लोक त्या ठिकाणी आपोआप ते देत असतात. सुरेखाताई चांगला व्यवसाय तुम्हाला कर्ज पण मिळणार आहे, 10-11% तुमचा फायदा पण त्याच्यामध्ये होईल. 1%, 0% 1% म्हणजे तसा किती म्हणजे 12-13% कर्ज मिळते ना. तुम्ही 1% दिलं, 12% फायदाच आहे त्याच्यामध्ये. फक्त जेवढा 12% पुढे येणार आहे, 12% जेवढा फायदा आहे तेवढा फक्त शिल्लक ठेवा. जसं काय 13% कर्ज घेतलं असं समजायचं, 12% जो काय फायदा होईल झालं तर आमच्या बँकेच्या नावाने बचत खातं करा, तिच्या नावाने तो पैसा त्या ठिकाणी शिल्लक ठेवा. एवढंच आहे मी त्यांना सांगतो. आणि सुरेखाताई अतिशय चांगलं काम तुम्ही केले, तुमचं काम सामाजिक पण चांगलं काम आहे. स्वतःचा व्यवसाय आता सुरू केला. आता वाटतं ना ते माणसाला की आता आपण छोटे छोटे व्यवसाय म्हणजे आता मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्ही झेप घेतलेली आहे.
आता तुमच्याकडे 8-10 महिला इथे कामाला निश्चितपणे येतील आणि असं तुमचं स्वप्न पुढे तुम्ही पहा की